स्वागत आहे मित्रांनो तुमच्या BBS ला यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातोय नाशिक साईडला दीपक बँड, राधाकृष्ण बँड, आपल्याला जे काही बँड भेटतील त्यांचे आपण शूट करू। आणि आज 9 ऑगस्ट आहे, तर आदिवासी दिवसाच्या सर्व आपल्या आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण आपला ब्लॉग आपल्या गाडींपासून स्टार्ट करतोय। आपल्या 3 गाड्या इथे उभ्या आहेत, तर आता ड्रायव्हर भाऊंपाशी आपण गाडी देऊ। बादल आणि मी जातोय आज, तर आता निघू आम्ही। तर बघू शकता आपली RC उभी आहे, RC रेडी, आपलं बॅग वगैरे पण हेल्मेट ठेवलेलं आहे। ही एक आपली गाडी आहे आणि इकडे 2 गाड्या उभ्या आपल्या परत, ही एक गाडी आणि एक आपली 0040 ही एक गाडी आपली। तर चला आता आपण गाडी काढू, गाडी पण पोचवायची तिकडे। तर फायनली मित्रांनो आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आता। तर आपण आता निघू धुळ्यासाठी। तर धुळ्याच्या वर्कशॉपला चालू राहिला, तर आपण धुळ्याच्या वर्कशॉपमधनं शूट वगैरे करू, नाहीतर मग डायरेक्ट मालेगावला निघू। आपला बादल हेल्मेट वगैरे घालून तयार झालेला आहे। तर चला आपण आजचा व्हिडिओ असा आहे मित्रांनो, तर आज 9 ऑगस्ट पण आहे आणि जेवढे आपले मालेगाव साईडचे वर्कशॉप आहेत आणि सटाणा साईडचे जे वर्कशॉप आहेत ते पूर्ण आपण तिथं विजिट करणार आहे। तर हे सर्व पार्टनुसार 1, 2, 3, 4 असे पार्टनुसार व्हिडिओ येतील आपले सर्व। 2-3 दिवसाचा रूट आहे आपला, तर 2-3 दिवस फिरायचं काय आणि तेच काम करणार आहे आपण, शूट वगैरे करण्याचं। न्यू गाड्या दाखवतो तुम्हाला, तर आपल्या सिरीजला कंटिन्यू बघा। तर चला आता आपण मालेगावसाठी निघू, धुळ्यासाठी निघू त्याला। तर फायनली आपल्या गाडीमध्ये फ्यूल लोड करतो आहे आपण। तर 1200 रुपयाचं फ्यूल आलेलं आहे गाडीमध्ये। तर फायनली आपण आता पारोडा चौपाटीपाशी पोहोचलेलो आहे। तर फायनली मित्रांनो आपण आता कालूरामजी यांच्या गॅरेजला पोहोचलेलो आहे। तर बघू शकता आपण नेहमीप्रमाणे अगोदर कालूरामजी यांच्या गॅरेजवरनं स्टार्टिंग करतो बँडच्या शूट करण्यासाठी, तर मग नंतर ना आपण लोकेश भाऊंच्या गॅरेजला जातो। तर चला आता गाड्या तर भरपूर आहे, तर दाखवतो मी तुम्हाला। तर बघू शकतो तुम्ही समोरच एक आपलं आयसर गाडी उभी आहे। तर नेहमीप्रमाणे काकांचा नंबर, नमस्ते काका। तर आता वॉर्निंग आहे, तर हे मस्त लुक आहे गाडीचा, न्यू सेटअप मध्ये गाडी। ही एक परत गाडी आयसर गाडी इथं उभी। आयसर गाडींचा स्टॉक जास्त दिसतोय वाटतं यावर्षी पण, कारण की मागची गाडी पण आयसर आहे, ही पण आयसरच गाडी आहे। आणि ही एक गाडी आहे, ही राहुल बँडची गाडी मित्रांनो। ही मागच्या वेळेस बघितले ते आपण, राहुल बँड शेंदूरनी अंतुर्ली यांची न्यू अपडेट गाडी मित्रांनो ही। तर आता चला मागे जाऊ आपण, सर्वात जास्त गाड्या इथंच आहेत। तर योगेश्वर बँड चार्डी यांची ही गाडी आहे, तर त्यांची न्यू गाडी मित्रांनो, ही पण आयसर गाडी। तर बघू शकता आणि ही गाडी मित्रांनो जगदंब बँड शहापूर, तर त्यांची न्यू अल्ट्रा गाडी आहे। तर ही जगदंब बँडची न्यू गाडी मित्रांनो ही एक। आणि इकडे एक भारत बेंच गाडी आहे, ही पण न्यू बँड पार्टी मित्रांनो वाटतं, कारण की ही गाडी अगोदर बघितली नव्हती, त्याच्यामुळे मोठ्या टायरची गाडी 12-14। तर ठीक आहे, ही गाडी पण न्यू बँड आहे वाटतं। एक गाडी मित्रांनो जुन्या बँडची गाडी आहे, आपल्या पहिले बँड राहायचे ते आयसर गाडी, तर ती पण अपडेटसाठी आलेली आहे। बजरंग बँड नंदुरबार यांची गाडी मित्रांनो ती। आणि ही एक इकडे गाडी आहे, ही काही जुनी गाडी मित्रांनो, ती काही
याच्यावरती नाव वगैरे पण नाही दिसत आहे, रिस्टोर होते ते पुढचं शो वगैरे. तरी एक इकडे गाडी दिसते भारत बेंच. ही गाडी कोणत्या ब्रँडची आहे तरी गाडी वाटते मला, काय आयडिया नाही लावता येते. तर नवीनच दिसते ती पण गाडी तिथे, कारण की प्लॅटफॉर्म पूर्ण नवीन बनवलेला आहे. तर मला जी गाडी वाटत होती ती गाडी ती नाही आहे. त्या ब्रँडचं नाव पण मला लक्षात येत नाही आहे. तर एक सिरियस मनीची गाडी पण उभी आहे. तर तिचं पण रिस्टोरचं काम चालू आहे. आपले मित्र त्यांची ID वगैरे गणेश भवानी गोपाल ओमचं ID पण होती या गाडीवरती, पण थोडं काहीतरी चेंजेस झाले त्याच्यामुळे दिसत नाही आहे. तर या गाडीचं पण बॅक साईडचं चेंजेस झाल्यात त्यामध्ये काहीतरी, त्याच्यामुळे गाडी आलेली कामाला. तर गाडीमध्ये भरपूरच चेंजेस झालेला आहे दिसत आहे मागच्या वर्षापेक्षा. तर गणेश दादा गोसावी आणि गोपाल दादा गोसावी त्यांची गाडी ती सिरियस मनीची. आणि एक गोल्डन बँड नंदुरबार त्यांची आयसर गाडी उभी तिकडे, तिचं पण प्लॅटफॉर्मचंच काम झालेलं आहे. तर मागच्या साईडने गेट बंद आहे, सकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे लॉक करून ठेवलं आहे. जस्ट आताच कालूरामजी आलेले आहेत वर्कशॉपमध्ये. तर आपण आता लोकेश भाऊंच्या गॅरेजला जाऊ. तर आपल्याला पटापट पुढे पण जायचं आहे बँड बघण्यासाठी. आणि बाकीचे वर्कशॉप जे आहेत लालूभाऊ रॉकस्टार बँड त्यांच्या वर्कशॉपला पण आपल्याला विजिट करायचे. म्हणजे जेवढे काही वर्कशॉप आहेत सटाणा साईडचे, मालेगाव साईडचे, तर 2-3 दिवसामध्ये आपण पूर्ण कवर करणार आहेत. तर आता आपण लोकेश भाऊंच्या गॅरेजला जाऊ आणि आपल्याला पुढे पण जायचे. तर पुढे परत सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मागे एक फ्युरो गाडी उभी आहे, तिकडे पण एक झाकलेली काड्या याच्यात, तर ती भारत बेंच गाडी ती पण दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो लोकेश भाऊंच्या गॅरेजकडे आपण आता आलेलो आहे. तर एक फ्युरो गाडी मित्रांनो झाकून ठेवलेली आहे. तर न्यू गाडी मित्रांनो, न्यू जनरेटर टाकलेला आहे त्यात पण. हे राजा राणी हे दोघं. तर लोकेश भाऊंचा नंबर बघू शकता तुम्ही. त्याला राजा राणी. तरी ओम साई बँडची गाडी मित्रांनो, दातोडा गावाची मित्रांनो, शिरपूर तालुक्यातली गाडी. न्यू गाडी मित्रांनो त्यांची पण, पूर्ण न्यू सेटअप बनवलेला आहे. ही पण इकडे एक गाडी आहे, बेस्ट गाडी मित्रांनो. आणि या गाडीमध्ये बेस हायड्रोलिक स्लाईड होता मित्रांनो असे. तर न्यू सिस्टम आहे या गाडीमध्ये. आणि इकडे रोज ही गाडी कुठली काय आपल्याला आयडिया नाही. तर हा बेस आहे मित्रांनो. तर हा थोडा स्लायडिंग होतोय असा सिस्टम आहे या गाडीमध्ये. तर एक गाडी आहे बघू शकता तुम्ही, भारत बेंच. इकडे पण एक गाडी फ्युरो गाडी लागलेली आहे. तर त्याच्यामध्ये पण नवीन सेटअप वाटतंय, कारण की लांबमध्ये सपोर्ट नाही आहे. तर साई बँडच्या गाडीसारखा जवळपास वाटतंय मला. तर त्या गाडीचा पण असंच सेटअप आहे उभा राहण्याचा. कॉलम गिरळ सिद्धिविनायक बँडची गाडी मित्रांनो, गिरळची भारत बेंच, ती पण नवीन बनवण्यासाठी आलेली. तर एक इकडे आयसर गाडी उभी आहे, साईरूप गाडीचं पडलेला त्याचा कटाळा मागचा. ही पण इकडे एक आयसर गाडी उभी आहे. ही एक जय बजरंग बँड चारडी त्यांची गाडी मित्रांनो. आणि एक फ्युरो आहे इकडे. तर न्यू फ्युरो 11 गाडी मित्रांनो. तर आपण आता, ओ बापरे,
तर पूर्ण गाडा आहे मित्रांनो इथं. तर एक समोर बँडची गाडी, एक भारत बँड, तर ती पण दाखवतो मी तुम्हाला. शम्मा बघू शकता तुम्ही. न्यू गाडी आहे का जुनी आहे ही पण गाडी. तर साईराम रिचात पण पूर्ण न्यू सेटअप दिसतोय वाटतं. न्यू गाडी मित्रांनो, ही पण जुनी नाही ही गाडी. झाकलेली गाडी, त्याच्यामुळे आपण काही जास्त उचक वाचक करत नाही. तर फायनली मित्रांनो आपला आता शूट करून झालेलं आहे. तर आपण आता पुढे निघणार आहे. तर फायनली मित्रांनो आपण आता ब्लॉग शूट करून झालेला आहे आपला. अंमळनेर तर धुळ्याचं वर्कशॉपपर्यंत कालूरामजी आणि लोकेश भाऊंच्या वर्कशॉपचा ब्लॉग पूर्ण शूट झालेला आहे. तर आपण आता पुढे निघतोय. कडवाडी आणि मालेगाव, सटाणा साईडचे जे काही वर्कशॉप आहेत त्यांना आपण एक एक पार्टमध्ये आपण विजिट करत जाऊ. तर आपण आता पोचलेलो आहे धुळ्याचा टोल प्लाझापाशी. तर टोल नाक्याजवळ आपण पोचलेलो आहे. तर आता हा ब्लॉग आपण इथंच संपवू. तर आज 9 ऑगस्टचा शूट आपल्या चॅनलला येईल, पण ते पार्टनुसार येतील एक ब्लॉग. तर बादल आहे हा हेल्मेटमध्ये, तुम्हाला दिसत नसेल तर बादल आहे आपल्यासोबत, बघू शकता. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच संपवू. जय खानदेश मित्रांनो.